तू काय उजेड लावला ते सांग, तू काय उजेड लावणार आहेस ते सांग, आपण काय करायचं आहे. एकत्रितपणा गोळा होतो, गोळा झाले की यड्रावकरला कुठल्याही परिस्थितीत पाडायचं. अरे एवढं सोपं नाही, येड्या गाबाळ्याचं काम नाही. अभी टायगर जिंदा है, डरने की बात नाही. एवढंच लक्षात घ्यायला त्याला जयसिंगपूर शहरामध्ये अरे कितीही टीव्ही मी एकटा मासा एवढं कुणाची कमतरता काढायची आमच्यामध्ये आम्ही कधीही आमच्या आजपर्यंत हे राजकारण केलेलं नाही. पण जर कोण जाणीवपूर्वकच करणार असेल तर पूर्ण कपडे काढल्याशिवाय सोडणार नाही, हे मी त्याला लक्षात ठेवावं. लोकवर्गणीचे पैसे आहेत, लोकवर्गणीचे पैसे गाडीच्या डिग्गीमध्ये टायरीच्या खाली, हे कशासाठी लोकवर्गणीचे पैसे? त्यामुळं त्या शहराचं पालकत्व स्वीकारायला आम्ही खंबीर आहे. बाहेरच्या कोणी यायची गरज नाही. त्यामुळं येणाऱ्या काळामध्ये कुठली ईडी आली आणि बीडी आली तरी सुद्धा त्या सगळ्याला समर्थ राजेंद्र पाटील यड्रावकर आणि यड्रावकर परिवार आहे. गोवा जयसिंगपूर शहरानं लक्षात ठेवावं, असं एक जयसिंगपूर शहरामध्ये केलेलं काम त्यांनी दाखवावं. राजश्री सेवा आघाडी आम्ही सगळी मागास सगळीच्या सगळे उमेदवार आम्ही पाठिंबा घ्यायचा जाणवून देतो. जोपर्यंत मी शांत आहे तोपर्यंत शांत आहे. आमची वेगळा सटकले की मग कोणाचं काय खैर नाही. तुम्हाला आम्ही कुठलीही निवडणूक असली तर मुस्लिम साहेब ह्या गावात आले नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे अशी एकही निवडणूक झाली नाही. म्हणून आज म्हटलं जाते हक्काचं घर यड्रावकर. खाली एका कुठल्या तरी आघाडीखाली आपण निवडणूक लढू, त्याला ते तयार झाले नाहीत आणि त्यामुळं ही निवडणूक ही खऱ्या अर्थाने ही लाजली.